नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आता 2 व्हिडिओ झाले ह्याच्यावरच. नाही, मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असं, तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मम्मी बनवणार आहे काजूची भाजी. ते हिरव्या काजू काढून आणलेले त्याची भाजी बनवते आता मम्मी. तुम्हाला दाखवतो कशी बनवते मम्मी. कोकणातल्या लोकांना माहिती आहे कशी बनवतात. पण आता बाकीचे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत नाही कशी भाजी बनवतात, त्यांना सांगू. आणि काजू कसे फोडून सोलायचे, गरम पाण्यामध्ये कसे टाकायचे ते तुम्हाला सांगतो आता. चला मम्मी दाखवून आता. 5 वाजल्यापासून मम्मी म्हणते बनवायची आणि आता टाईम भेटला आहे. चला आता बनवूया. तुम्हाला सगळं सांगतो कशी बनवायची भाजी आणि कशी होते भाजी. तुम्ही पण मला सांगा. चला भेटूया. आता मम्मीने घेतले फोडायला. बघा असे फोडायचे. बघा मम्मी असे फोडून घ्यायचे. आणि मी उद्या तुम्हाला मम्मीचे हात दाखवतो कसे होतील. त्याच्यामुळे हातामध्ये पिशवी घालायची काहीतरी, कारण त्याचा जो चिक असतो ना त्याने हात खराब होतो. असे सोलून घ्यायचे सर, म्हणजे फोडून घ्यायचे. काय लोक अख्खे पण काढतात नाही का, असे बोटाने हे करतात ना, बोटाने असे हे करतात. आता मम्मी ते काढती आहे काजू, म्हणजे फोडले ना. आता फास्टमध्ये टाकतो मी पाठीमागं. आता ते फोडते ना, ते दाखवतो तुम्हाला. बघा ते डायरेक्ट सोलले तिने. गरम पाण्यात टाकते ना. आता गरम पाण्यात टाकले की त्याची चव जाते रे, म्हणून ते गरम पाण्यात नाही. आता ते ताजे आहेत ना, दुपारी काढून आणलेले. लगेच सालं निघतात. दुपारी काढून आणलेले आहेत ना ते. गरम पाण्यात ते लवकर निघतात, चवच बदलून जाते. समजा कुछ. म्हणजे ताजे आहेत ना, त्याचे पटकन साल निघते. डायरेक्ट असं निघून चालली दिसते का. गरम पाण्यात टाकलेल्याची चव आणि अशी ह्याची ती टेस्टच वेगळी लागते काजूच्या भाजीची. मी आणि मम्मी दोघंच आहेत आम्ही सगळं. आमची बाकीचे माणसं उद्या येतील. म्हणजे हा व्हिडिओपर्यंत आलेले असतील ते. हा व्हिडिओ परवा दिवशी पडेल, म्हणजेच 11 तारखेला. 11 तारखेला कधी पडेल? 11 तारखेला रात्रीच अपलोड करून ठेवणार. 11 तारखेला आपल्याकडे पालखी. रात्री 11 तारखेला आमच्याकडे पालखी येणार आहे. तो व्हिडिओ तर लयच मोठा होणार आहे. त्या व्हिडिओसाठी स्पेशल एक मेमरी कार्ड टाकून आणलं आहे त्याच्यामध्ये. मेमरी कार्ड कसले स्वस्त होते पहिले, 300 रुपये आणि 200 रुपयाला. आता 256 GBचं किती 3200 रुपयाला आहे. 3200 रुपये किती 3200. आणि तेच मी पुण्यात विचारलं होतं दगडूशेठच्या तिथं. मला किती सांगितले 4300 रुपये. आपल्याला पिंपरीमध्ये भेटलं 3200 रुपयाला. सेम वालं सँडिस्क सेम. असं काय दिसतंय काळं काय माहिती. काढून घ्यायचं पूर्ण. आता हे काढते सगळे. ड्रायफ्रुट्स खातात लोक, आम्ही भाजी खातो. एवढ्या काजूची भाजी फक्त. एवढे काजूत किती होतात? 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपये किलो समजा.
वल्ले काजू पण किती 150 का 200 रुपये किलो. 250 रुपयाला 100 काजू फक्त अख्खे. म्हणजे आता हे पूर्ण कट केलेत ना, हे आता कट केलेत ना, असे 2 काजू मिळून जो होतं ना काजू पूर्ण तो 250-300 रुपयाला फक्त 100 काजू. बघा मग मेहनत पण आहे तेवढी, हात खराब होऊन जातात पूर्ण. मेहनत आहे, परत तेवढी काढून आणायला लागतात. काढून आणायची. काय लोक चोरून आणतात. ज्यांचे नाहीत ते आणतात चोरून. ज्यांचे काजूची झाडं नाहीत ते आणतात चोरून. आपण नाही चोरून आणले, आपण स्वतःचे काढलेत आणि थोडेसे दिलेत आपल्याला. आता हे काढायला 1 तास जाईल. मग भाजी बनवायला 1 तास. आमको गावात जाणे काय, आपलं गावात जायचे मांडावर पालखी नाचवतात ते बघायला. उद्या पण जाऊ. उद्या सगळे येतील. उद्या आज हा व्हिडिओ 9 तारखेला बनतोय. आता किती तारखेला पडतोय बघा, मेरे को बताओ कमेंट करके. हिंदी बोलू नको, मराठी बोल. हां हे बघा आली लगेच. थोडा थोडा चालतंय. नाही तरी पण नाही. महाराष्ट्रात राहायचं तर मराठीत बोलायचं. हां, हिंदी लोक बोलतात का मराठी प्रयत्न सुद्धा करत नाही. काय लोक काय बोलतात, काय करतात आधार आपल्या मराठी भाषेचा. पण काय लोक आहेत ना, ते सालं राहिले बघ त्याला. प्रयत्न पण करत नाहीत आणि हे करतात आपल्या भाषेला. मनसे सैनिक. मनसे समर्थक. मराठा मनसे. महाराष्ट्र में रहने का तो मराठी बोलने का. आम्ही बोलतो कामाला जातो म्हणून, पण काय कामाला जातो म्हणून मराठी बोलतो. नाही हिंदी बोलतो. हिंदी बोलावं लागतं, ते कामापुरता. घरी आपल्या ह्याच्यात नाही. हा समजा, समजलं. कशी बघते लगेच. कशी बघते. काय लोक करतात मराठी भाषेचा आदर आणि प्रयत्न पण करतात बोलायला. मग पण काय लोक त्यांना आपल्याकडून फुल सपोर्ट. आपली मातृभाषा आहे, मदर टंग. हा मदर टंग. ते काय मराठीत आपलं म्हणलं मातृभाषा. पूर्ण काढून झाल्यावर दाखवतो तुम्हाला. हे उद्या जर ठेवलं असतं ना तर याची सालं निघत नाही. चला झालंय सगळं आता करून. आता ठेवले कढई तापायला. त्याच्यामध्ये दाखवतो आता तुम्हाला काय काय टाकले. 2 मिनटं. कढई ठेवली आहे इथं तापायला. दिसतंय का बरोबर. मी कांदा कापते. काय काय टाकणार आहे मग त्याच्यात. कांदा, टमाटा, मसाला आपला गोडा मसाला आमचा. हो. अजून काय, मी भाजी जास्त व्हावी म्हणून बटाटा टाकले ह्याच्यात, वाढवावी भाजी म्हणून. ओके. काय लोक अंडी टाकतात, सुकट टाकतात. जावला म्हणजे मी सुकट म्हणलं, ते काय लोकांना असं ऐकायला वेगळं वाटतं ना रे. जवळा कोळंबी, सुकी कोळंबी. कोलंबी सोडे पण टाकून छान होती भाजी. हे आमचं वाटण. आम्ही याला गोडा मसाला म्हणतो आम्ही याला. काय आता टाकलंय तेल. एवढं तेल लगेच तापलं पण ते. मी उठतो कारण आता तिने कढीपत्ता टाकला तर मला उठावंच लागणार आहे. आमचा घरचा कढीपत्ता आहे. कसला वास आला लगेच. किती छान मस्त सुगंध वास येतो कढीपत्त्याचा. सुगंध वास मस्त वास येतो. मस्त सुगंध येतो. सुगंध वास काय आपल्या पुण्याच्या कढीपत्त्याची, तिथल्या कढीपत्त्याची किती वेगळी. हे घरचा कढीपत्ता आहे. आमच्या कोकणातल्या पाण्याची चवच वेगळी.
अभी डाला है कांदा. जास्त कॅमेरा पुढं टाकत नाही तर कॅमेरा उडेल. टमाटा, गोडा मसाला त्याच्यात टाकलाय कांदा आणि कढीपत्ता. बघूया त्याच्यासोबत काय भाकरी. तुला भाकरी पाहिजे तर भाकरी, चपाती पाहिजे तर चपाती कर. भाकरी तर तांदळाची मस्त पैकी. आम्ही पीठ मळून ठेवलं हे बघ. कशाचं? ह्या भाकरी आहे नको ती. पण म्हणजे तुझ्या पुरतं पीठ मळलं. मग कर चपाती कर बाय. डेंजर माणूस आहे डेंजर. हां आता मुद्दाम लाव. मुद्दाम वाकडी झाली होती ना तिकडे. आजची शेफ मागचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. पप्पाने बिर्याणी बनवली होती. मी 3 व्हिडिओच्या आधी. हा व्हिडिओ लय लेट येणार आहे. हे आमचं छोटंसं किचन. आम्ही आणि लाईटीसाठी आम्ही बॅटऱ्या लावले. इकडं थोडासा अंधार पडतो. ते ह्या डब्यामुळं आमचा कडापा लावला त्याच्यामुळे उजेडच पडत नाही. तिकडे एक बल्ब लावून घेऊया. ते पप्पा आता आल्यावर वायरमॅन आमचे येतील तेव्हा. येतील ना. सांग ना काय काय टाकते. मिरची पावडर. सांग कसं. ही मिरची पावडर टाकता. टाकून झाली. आता पुण्यावरून आणलेलं सामान ते अजून काढलेलं नाही ना. हे जे आहे ते वापरते. हळद थोडीशी. गोडा मसाला. बर्फ झाला त्याचा. ते कोणी पुण्यावरून वाटून आणलाय ना. बस झाला. झाला नको जास्त. आंबे थोडासा हातभार लागाते हे. टमाटा टाकायचा ना त्याच्यामध्ये. ग्रेव्ही होते ना टमाटा. एवढीशा कढईमध्ये एवढे होणार आहे का? होईल ना. नाही होणार. ते रे बाळा. त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे ते मीठ टाकायचं त्यामध्ये. साखर टाक. साखर नाही साखर कसा का कुठलं टाकलं मी पहिलेवाला त्याला असं ते लागत नाही. आता परत टाकलीस तर खारट होईल. नाही खारट कसं. थोडंसं पाणी टाक. आता जरासा मसाला शिजून घेऊया. मी जरा इथं बसतो. हा आता मसाला शिजू दे. झालं आता मसाला शिजलाय. आता काजू आणि बटाटा टाकलाय. आणि सोमवारचं टाकलं म्हणून आणि त्याच्यामध्ये काय टाकलं नाही. नॉनव्हेज काय टाकलं नाही आहे त्याच्यामध्ये. आता मस्त मसाला लावून घेऊ त्याला. मसाला परतून घ्यायचा.
झाले. आता ते शिजायला ठेवले. आता हे पाणी वरून का टाकले? थंड पाणी नाही टाकायचं, मला आवडत नाही. आणि ती भाजीची चव थंड पाण्यात बेचव होते. म्हणून मी आता ह्या ताटावरचं पाणी गरम करणार आणि ते टाकणार. ओके ओके, टेस्ट के लिए वैसा. हां हां, आता वाजली होती. गरम पातेला इथे पलीकडं, तिकडं टाकते मम्मी डाळ. मला आवडत नाही तिखट डाळ, म्हणजे ती गोडी डाळ बनवायला सांगितली. आता हे इथं मस्त शिजायला ठेवले. हे पाणी म्हणजे नाही का, मागं आपण चिकनचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती कसं गरम पाणी केल्यानंतर ते टाकलं होतं, तसं गरम पाणी ताटावरती झाल्यानंतर ते त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे टेस्ट बदलत नाही. पाणी तापलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे. काय झालं? ती सांडशी कुठे त्या ह्याने पकड की ह्याच्याने. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं होतं. त्याचा कलर आलाय. अजून तुला कलर दिसायचा आहे. हे तर सुरुवात आहे. आता मस्त शिजल्यावरती अजून बघा येईल कलर. अजून पाणी टाकावं लागेल. टाकणार ना, ते पण गरम करायचं. मग त्याच्यावर झाकण ठेवणार, त्याच्यावरच पाणी टाकणार परत आधी शिजून जाते. काय नाही शिजून जाते. आमच्याकडं कसं बनवतात मम्मीची स्टाईल. वा वा. खाली वाचलं पाणी सगळं. ते थंड पाणी टाकलं ना गं, भाजीची अशी ही जाते रे, वेगळीच चव होती भाजी. मला काय आवडतं. इथे काजू टाकले आणि पलीकडं डाळ टाकली, इकडं काजू. आज का मेनू है काजू की भाजी. काजू भाजी आमच्या कोकणातलं सोनं. काजूची भाजी, डाळ भात आणि चपाती. भाकरीचं पीठ नाही मळलं तिने, नाही तर भाकरी केली असते मस्त. भाकरीचं जुगाड करू शकतो मी. नको नको, चपातीचं पीठ मळलंय तसं काही वाया जात नाही पीठ, पण कशाला नको उगाच, कशाला कोणाकडे नको. भाकरीचं जुगाड बघून पण करू शकतो मी. नाणी भाजी पण कशाला उगाच नाणी नंतर. आता परत टाकन मी त्याच्यामध्ये पाणी अजून. शिजलं पाहिजे ना ते. ते शिजतात पटकन, ताजे काजू असतात ना ते आधीच रव असतात. शिजतात पटकन ते. शिजली आता भाजी. तर मम्मीने घेतली चपाती बनवायला. आता दाखवू. किती मिनटं ठेवली? 10 मिनटं. कलर आलाय. इकडे चपात्या घेतल्यात बनवायला. झालं बनवून चपात्या. चपाती पण झाली. स्वयंपाकाला किती वेळ लागतो? हो फास्ट आहे काम. हातानेच जसे काय भाकऱ्या आहेत हातानेच. मी भाकरी पण हातानेच परततो. भाकरी तर मी उन्हाचं नाही घेत, मला दिसते ती ओरडते. अगं उन्हात नाही घे. झाले आता घेतले जेवायला आम्ही. एकट्यालाच घे. घे हाय तिथं. मस्त कांदा, 2 चपात्या आणि भाजी मस्त. बघू कशी लागते. 2 मिनटं थांबा. अरे बघतो खाऊन. मोबाईल ठेवतो साईडला. कशी झाली भाजी मम्मी? मम्मीने चालू केलं. तू म्हणते तुझा व्हिडिओ बनव. दुपारी जेवलो नव्हतं ना आम्ही, भूक लागली. बाबा याकडे भाकरी खाल्ली होती. थोडी तिखट झाली. तुझ्यासाठी तिखट आहे. काय? तुला तिखट आहे. मस्त आहे. कांदा खाल्ला अजून तिखट लागलं. मस्त झाली भाजी.
गावाकडे आलो मार्च महिन्यात आणि काजूची भाजी खाल्ली नाही. असं होईल का? चला आम्ही विकत नाही भेटले तर विकत काढून दाखवतो भाजी. पण चला. खातो. पण काजूची भाजी खातो. विकत घेऊन खातो पण खातो. या तुम्ही पण खायला खावा. अजून 2 काजू पण मस्त शिजलेत आणि रस्सा पण मस्त झालाय. या तुम्ही पण खायला. त्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर लवकरच होतील म्हणजे तुम्ही करा. सबस्क्राईब करा, फक्त शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त. जेवढे शेअर करणार तेवढे सबस्क्रायबर वाढतात. चला बाय. Ela desce, ela sobe, no baile é pressão. Mina linda,